नमस्कार, मी श्रीराम मोटरगे MCR न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज सुप्रीम कोर्टाने जो मराठा आरक्षणाचा निकाल दिलेला आहे ते कुठेतरी आज लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरलेले होते। कित्येक मराठा बांधवाची आहुती गेलेली होती। कित्येक मराठा बांधव आपल्या जीवावर केसेस घेतले होते। कित्येक लोकांना आज या मराठा आरक्षणाचा धक्का देखील बसलेला आहे। ECBCच्या अंतर्गत जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फॉर्म भरलेले होते त्यांना धक्का बसलेला होता। 11वीचे विद्यार्थी आता कुठेतरी प्रवेशाला सुरुवात झाली होती। ECBCच्या अंतर्गत त्यांना प्रवेश देखील मिळाला होता, पण या मराठा आरक्षणाचा अचानक अनाधपणे जो निकाल लागलेला आहे त्याला कुठेतरी मराठा बांधव हे आता पुढची परिस्थिती काय राहणार आहे या संदर्भात आपण या विशेष कार्यक्रमामध्ये आज मराठा संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी, या ठिकाणी वेगवेगळे विद्यार्थी, आपण यांच्या सर्वांसोबत आपण संवाद साधणार आहोत। काल सुप्रीम कोर्टाचा जो रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टमध्ये मराठा आरक्षणाला नोकरीमध्ये 12% आणि शिक्षणामध्ये 13% आरक्षण जे मिळालेलं आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्यामुळे अचानक विविध मराठा समाजाच्या बांधवाला धक्का बसलेला आहे। आपण काही विविध संघटनेचे अधिकारी आपल्यासोबत संवाद साधतील। सर, मी अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे दशरथ कपाटे। या ठिकाणी मला एकच म्हणायचं आहे की रिझल्ट नाही लागला मराठा आरक्षणाचा। काल सुनावणी झाली, त्या सुनावणी दरम्यान ज्या खंडपीठानं तुर्तास स्थगिती दिली, थांबवलं आहे, रिझल्ट लागला नाही आणखी। आणि तर येणाऱ्या काळामध्ये उपसमितीचे उपाध्यक्ष काल म्हणले, अध्यक्ष म्हणले की आम्ही येणाऱ्या सोमवारी सरन्यायाधीशासमोर आमचा अर्ज दाखल करणार। म्हणून मी एवढंच म्हणतो, गेली 15 ते 20 वर्षापासून नव्हे तर 50 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी अनेक नेते असतील, अनेक आमचे कार्यकर्ते असतील, अनेक आमचे पदाधिकारी असतील, यांचा जीव गेला। परंतु या खंडपीठाला आणि या न्याय व्यवस्थेला माझी विनंती आहे की आपण जे आज तुर्तास स्थगिती दिली, काल मी संध्याकाळी बघलं तर जे 647 जागा MBBSच्या होत्या त्या विद्यार्थ्याची आज काय मनस्थिती असेल। 20,222 जागा 11वी कला शाखेच्या होत्या त्या विद्यार्थ्याची काय मनस्थिती असेल। येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते अण्णासाहेब जावळे पाटील, त्यांनी आपली जीवाची पर्वा मराठा आरक्षणासाठी केली नाही आणि अनेक मोर्चे आंदोलनं केले आणि स्वतःचा जीव दिला आणि आरक्षणासाठी रडत राहिले। त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांच्या पायावर पाय ठेवून, त्याच्या पायावर पाऊल ठेवून त्यांचे बंधू नानासाहेब जावळे पाटील देखील आज 2 वर्षाखाली आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या उपोषणाला बसले होते। 29 दिवस उपोषण केल्यानंतर जे आत्ताचे कार्यरत मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, हे कधीच त्या आझाद मैदानावर आले नव्हते, परंतु त्यावेळेस ते सत्तेत नव्हतं सुद्धा त्या मैदानावर येऊन आम्हाला शब्द दिला होता की मराठा आरक्षण आम्ही 100% त्यांचं जे फडणवीस आणि उद्धव ठाकरेचं सरकार होतं या काळात आम्ही देणार, आणि बरोबर 29व्या दिवशी आरक्षण दिलं होतं। परंतु या राजकारणी लोकांच्या नियतीत खोट असते असं म्हणणं योग्य राहील, कारण तिथून 6 किंवा 7 महिन्यालाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि या निवडणुकामध्ये BJP नव्हे तर अनेक पक्षाची दानादान उडाली आणि 3 पक्षाला एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागली। आणि या 3 पक्षांना सत्ता स्थापन केल्यामुळे BJPनं हे जे उच्च न्यायालयात आपला जे सर्वोच्च न्यायालयात जी केसेस होती या सर्वोच्च न्यायालयाचा फायदा घेऊन BJPनं आपल्या केंद्राचा फायदा घेऊन या मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती दिली। परंतु येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या येथील माजी मुख्यमंत्री आणि मराठा कृती समितीचे अध्यक्ष आहेत अशोकराव चव्हाण साहेब यांना विनंती करतो, वजा समाजाच्या वतीनं धमकी देतो की आपण कुठंतरी आपण न्यायालयात आपली जी बाजू मांडण्यासाठी कुठंतरी आपण कमी पडलात। आणि मी शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना सांगतो की तुम्ही तुमचं सरकार टिकवण्यासाठी 3 बैठका 4 बैठका घेता। कंगना रावतचं प्रकरण असेल, रिया चक्रवर्तीचं असेल किंवा सुशांत सिंगचं प्रकरण असेल आणि करोना महामारीमध्ये या तिघाचं प्रकरण एवढं मोठं केलं या सरकारनं आणि या न्याय व्यवस्थेनं आणि या सगळ्या व्यवस्थेनं। परंतु मराठा आरक्षणाची बातमी काल कुठंतरी छोटीशी बातमी आली आणि त्याचं आम्हाला दुर्दैव वाटलं। परंतु मराठे कधी, अण्णासाहेब नेहमी सांगायचे, मराठा समाज हा एजडी गाडीसारखा आहे, तो पेटच नाही आणि पेटल्यावर कोणाच्या बापाला रेटत नाही। म्हणून मी सांगतो, येणाऱ्या 17 सप्टेंबरला आम्ही नांदेडच्या वतीनं जे मराठा कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत। एकंदरीत मराठा आरक्षणावर जे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्यामुळं मराठा बांधवांमध्ये धगधग कायम आहे। मला सर तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की यापुढे मराठा समाजाची म्हणजे
यापुढं काय नेमकं करणार आहोत की ज्यामुळं मराठा आरक्षण अजून पुन्हा प्राप्त करता येईल? मी संकेत पाटील, संभाजी ब्रिगेडचा लोकसभा अध्यक्ष म्हणून माझ्याकडं कार्यभार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळे आंदोलनं झाली, वेगवेगळी पत्रकबाजी झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा 1-2 वर्षाच्या मुलालाही पूर्णच्या पूर्ण पाठ झालेला आहे. हा म्हणजे असा काही म्हणजे असा मुद्दा आम्हाला ही मागणी मान्य नाही, आम्हाला ती मागणी मान्य नाही, अशा म्हणजे मागणी कशी द्यायची काय नाही हा विषय तर राहिलेला नाही. आता सरळ सरळ यांच्या मनामध्ये कुठंतरी या विषयाचं राजकारण करायचं आहे. या विषयाचं राजकारण करण्यासाठी यांनी हा मुद्दा चघळत बसणं योग्य समजलेलं आहे. पण अशा पद्धतीनं तुम्ही चघळत बसू नका. अनेक जणांचे ह्या मराठा आरक्षणासाठी जीव गेलेले आहेत. अनेक जणांनी आपला या ठिकाणी जीव गमावलेला आहे. कित्येक जणांवर जवळपास लाखो कार्यकर्त्यावर आज मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये केसेस आहेत. आज लाखो कार्यकर्ते कोर्टाच्या पायऱ्या दर महिन्याला झिजत आहेत, ते कोर्टाच्या पायऱ्याला जात आहेत दर महिन्याला. अशा पद्धतीचा सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि त्याच पद्धतीनं आरक्षण दिलं तर कुठंतरी हे आरक्षण टिकू शकते. अशाही पद्धतीचं मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. यामध्ये राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीची एक हे आहे की आरक्षणाचे ज्यांना कोणाला आरक्षण आहे दर 10 वर्षाला एक सर्वे करायचा किंवा ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांना त्या आरक्षणाचा फायदा होऊन ते सदन झालेले आहेत का, आणि ज्यांना आरक्षण नाही ते मागास झालेले आहेत का. जर ते मागास झालेले असतील तर त्यांना आरक्षणामध्ये घेणे हा एक त्या राज्यघटनेमध्ये कलम आहे, या घटनेमध्ये लिहिलेला आहे. तशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाला राज्यघटनेच्या त्या नियमानुसार तुम्ही आरक्षण देऊ शकता. हां, तर त्या पद्धतीनं सरसकट समाजाची या ठिकाणी जनगणना होणं गरजेचं आहे. आज भारतामध्ये कसं आहे की माणसाची वगैरे महिलांची, माणसाची, जनावराची जनगणना होते, पण जातीनिहाय जनगणना जर झाली तर या महाराष्ट्रामध्ये किती टक्के समाज या जातीचा आहे, किती टक्के समाज त्या जातीचा आहे, मग त्या जातीच्या जनगणनेनुसार त्यांना त्या आरक्षणामध्ये त्यांचा टक्केवारी त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. अशा पद्धतीचा विषय गेले अनेक वर्ष झाला आहे आणि त्या पद्धतीनं करायला पाहिजे. आणि राहिला हा कालच्या स्थगितीचा मुद्दा, ही स्थगिती आपण कोर्टानं जे या ठिकाणी स्थगिती दिली त्याच्यामुळे अनेक मुलं, अनेक 11वी-12वीचे मुलं असतील, नोकरीला लागणारे मुलं असतील, आज एकदम असे चिंतेमध्ये पडलेले आहेत. कालपासून त्यांचे असंख्य फोन आहेत की दादा आता कसं झालं, काय झालं, आता कसं होणार आमचं, आम्हाला कॉल आला होता, आम्हाला आमचा नंबर लागत होता, आम्ही एवढा अभ्यास केला होता. तर कधीही मराठा समाजानं अशा पद्धतीचं आरक्षण द्या म्हणून कधीच कोणत्याही याला सत्ताधाऱ्यांना म्हणलेलं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला घटनेत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या होत्या. SCBC द्या, ESBC द्या, 16% द्या, वेगळं द्या, असं कधीच कोणत्याच सामाजिक संघटनेनं म्हणा किंवा कोणत्याच समाजानं अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं नव्हतं. ह्यांनी हे वेगळं आरक्षण देऊन ह्यांना माहीत होतं ना हे आरक्षण घटनेत टिकत नाही, हे आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही, तर का दिलं, कशासाठी दिलं आम्हाला हे अशा पद्धतीचं बोगस आरक्षण. तुम्हाला बोगस आरक्षण द्यावून तुम्हाला का तुमच्या वेळोवेळी निवडणुकीपुरता ह्या आरक्षण मुद्द्याचा फायदा घ्यायचा आहे का. याच्यानंतर जर आता या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला काय ते न्यायालयाला बोलून काय तुम्हाला कायम स्थगिती दिलेली नाही तर काही तुर्तास स्थगिती दिलेली आहे, त्याच्यासाठी काय तुम्हाला 8 दिवसात करायचे ते करा. नाहीतर या आमदाराचे, खासदाराचे, या सगळ्या सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ह्यांनी काय गोट्या खेळल्या होत्या का? गेल्या 5 वर्षात गोट्या खेळल्या का तुम्ही टिकायसारखं आरक्षण द्यायचं होतं ना. तुम्ही जे आज बोंबलता की आम्ही आरक्षण दिले, आम्ही टिकायसारखं आरक्षण दिलं, मग कसं काय गेलं, कसं काय कोर्टानं आज तात्पुरती स्थगिती दिली, का दिली? तुम्हाला माहीत होतं ना केंद्र सरकारमधून जर आरक्षण दिलं, केंद्राकडून जर आरक्षण दिलं, का सवर्ण आरक्षण कसं काय टिकायलं? मग
केंद्राने दिलेलं सवर्ण आरक्षण आहे ना, मग ते कसं का टिकालं? मग हे SCBC दिलं, हे ESBC जे दिलं तुम्ही, मग केंद्राची त्याला मान्यता वगैरे घेतलं असतं तर आज हे टिकलं असतं ना. मग तुम्ही का घेतली नाही? गेल्या 5 वर्षात तुम्हा दोघांचे वर आणि खाली तुमचंच सरकार होता ना, मग तुम्ही का केलं नाही? म्हणजे तुम्हाला कुठंतरी या आरक्षण या मुद्द्याचं राजकारण करायचं आहे हे यावरून सिद्ध होते. येणाऱ्या काळामध्ये 5-6 दिवसामध्ये 7-8 दिवसात जर याचा जर मार्ग लावला नाही, कारण नीटच्या परीक्षा 13 तारखेला आहेत, पुढच्या महिन्यामध्ये नीटच्या हे जागा सुटतील, BAMSच्या असतील, MBBSच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील पोरांच्या, त्यांच्यासाठी या आरक्षणाचा फायदा झालाच पाहिजे. जर त्याच्यापर्यंत जर काही जर झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल. हे शांतपणानं हे ते संपलं. शांत वगैरे सगळं दिलं आम्ही, निवेदनं दिली, शांततापूर्वक आंदोलनं केली, सगळं झालं, सगळ्या पद्धतीचं झालं. पण आता इथून पुढे आमचं मार्ग हे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन राहील आणि ते आंदोलन आम्ही करून दाखवू. जय जाऊ जय शिवराय. राज्य सरकार असो की महाविकास आघाडीचं सरकार असो, हे दोन्ही पक्ष फक्त मराठा समाजाला फक्त निवडणुकीपुरतं वापरायत का, असा उद्रेक आता मराठा समाजामधून बाहेर निघत आहे. मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्यासाठी किंवा राज्य सरकारकडून जे काही वकील वगैरे सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडलेले आहेत मराठा आरक्षणाची, कुठंतरी राज्य सरकार कमी पडले असं वाटते का? महत्त्वाचं कसं आहे बघा, मराठा आरक्षण की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे आपल्याला आरक्षण पाहिजे आहे. आज सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाजाची काय कंडिशन आहे आणि मराठा आरक्षण म्हणजे मराठाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे. इथे कुणी राजकारण करण्याचा बिलकुल अजिबात प्रयत्न करू नये. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टात आपलं आरक्षण टिकलं, मराठा आरक्षण टिकलं. हायकोर्टात जी वकिलांची टीम होती तीच टीम सर्वोच्च म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये होती. त्याच्यासोबत ॲडिशनल कपिल सिब्बलला सगळेजण ओळखतात. हा चांगले दिग्गज वकील पण त्या ठिकाणी होते. आणि एक अनाकलनीय गोष्ट मात्र या ठिकाणी घडलेली आहे की केंद्र सरकारने दिलेलं EWS आरक्षण, दुसरं तामिळनाडू राज्यामध्ये आज 25 वर्षापासून 69% आरक्षण आहे आणि आज तगायत ते चालू आहे. त्याला कुठलंही तुमची स्थगिती आलेली नाही आहे. आंध्र प्रदेश सरकारचं पण तसंच चालू आहे. पण जेव्हा ॲट ए टाईम एक सुप्रीम कोर्टमध्ये अशा केसेस असताना 2 EWS गेलं, तामिळनाडूचं गेलं, आंध्र प्रदेश सुटते, त्यांना स्थगिती मिळत नाही आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळते. इथं कुठंतरी काहीतरी शंका उपस्थित मला करावीशी वाटते आणि मला असं वाटतं की कुणीही प्लीज याचं राजकारण करू नका. एखाद्या समाजाच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आणि त्या समाजाला जे मागचा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. अख्खा महाराष्ट्र जाणतो की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्या माझ्या समाज बांधवांनी काय काय प्रयत्न केले, किती लोकांचे जीव गेले. आणि जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे जर तुम्ही सहानुभूती मांडण्यापेक्षा की त्यांना न्याय द्यायचा असेल, आज 32% समाज आहे. या 32% समाजाला तुम्ही न विचारात घेता तुम्ही राजकारणात, तर मी आधीच म्हटलं की राजकारण करू नका, पण तुम्ही यांना समाजाला विचारात न घेता राजकारण करण्याचा प्रयत्न पण करू नका की प्रत्येकाला प्रत्येकाची जागा या ठिकाणी दाखवण्यात येईल. समाजाचं एवढा सुज्ञ आहे की सुप्रीम कोर्टामध्ये काय चालतं आज सगळ्यांना म्हणायचं नाही आहे मला काही याच्याविषयी, पण की कुठंतरी सगळ्या समाजाला आज डोळस समाज आहे, अभ्यासू समाज आहे, समाजाला याच्यातलं राजकारण आता कळू लागलेलं आहे. पण आमची एकच विनंती आहे सगळ्यांना, सगळ्याच राजकारण्यांना की तुम्ही समाजाच्या अंत बघू नका. तुम्हाला असं वाटतं का की याच्यामध्ये तमिळनाडूचं तुम्ही उदाहरण दिलं, तुम्ही आंध्र प्रदेशचं उदाहरण दिलं की त्या ठिकाणी त्या राज्य सरकारचं आरक्षण टिकून आहे, मग महाराष्ट्रातल्याच मराठ्यांचं आरक्षण का स्थगिती येतं किंवा त्याच्यावरच काय न्यायालयीन प्रक्रिया सतत दाखवल्या जाते? मग तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रातली जी कुठलीही सरकार असो, युती सरकार असो का महाविकास सरकार असो, इथली कुठलीही राज्य सरकार असो, ही फक्त आणि फक्त मराठ्यांना फक्त मतदानासाठी किंवा त्यांना त्यांच्या राजकीय धोरण घेण्यासाठी ते तुमचा वापर केला जातो असं मला वाटतं? मला असं वाटतं आता बघा इथे की मराठा समाज 32% समाज आहे, जो म्हणजे राज्यावर बसवू शकतो एवढी मोठ्या संख्येचा समाज आहे. कुठलंही राजकारणी असो की त्याला समाजाला आरक्षण दिलं तरच त्याचा फायदा आहे. एवढं समजण्या इतकं तर कुठलाही राजकारणी शहाणा असेल ना. मग मला असं वाटतं की आता चाललेलं जे सरकार आहे त्याला नको आहे का त्यांचं पाठिंबा? म्हणजे आता यांच्या मराठ्याच्या हिताच्या विरुद्ध कोण आहे हे समजायला कुणी आता एवढं छोटं नाही आहे की म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि आज 25 वर्षापासून तामिळनाडूतलं नक्की आहे की मराठ्यांच्या मतांसाठी त्यांचं विभाजन करून त्यांना आरक्षणाचं फक्त त्याची आता याच्यात नेमकं राजकारण कोण करतं एवढं डोळस समाज आता झालेला आहे.
सगळ्यांना माहिती आहे की केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टचं काय चालू आहे, सगळीकडं सगळ्यांना काम कळत आहे. कॅग काय आहे, हे काय आहे, सगळ्यांना कळत आहे आपल्याला. आणि आज 25 वर्षापासून तामिळनाडू अशाच पद्धतीत जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये आरक्षण होतं आणि आपल्या मुलांचे ॲडमिशन झाले, नोकऱ्या लागल्या, तशा पद्धतीचं 25 वर्षापासून तामिळनाडूमध्ये आरक्षण चालू आहे. आज त्यांच्या कितीतरी पिढ्या घडल्या त्याच्यामुळे. म्हणजे अनपेक्षित होतं, अजिबात वाटलं नव्हतं की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळेल. मग तुमचं असं म्हणणं आहे का की काल जे देवेंद्र फडणवीस जे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी म्हटलं की राज्य सरकारला स्वतःची बाजू मांडता आली नाही किंवा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली जी बाजू सुप्रीम कोर्टात मांडता आली नाही, त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही. ठीक आहे, या वक्तव्याबद्दल तुमचं मत? या वक्तव्यात माझं असं मत आहे की ठीक आहे, त्यांना जर म्हणायचं आहे ना राज्य सरकारला मांडता आलं नाही, मला एक म्हणायचं आहे की अहो तुम्हाला जर मराठ्यांचा इतका कळवळा आहे ना, का तुमचंच केंद्र सरकार आहे, का नाही तुम्ही तिथे एक तुमचा एखादा हे केला, फाईल केली तुम्ही केस, का तुम्ही तुमची बाजूने एक बाजू मांडली नाही? तुम्हाला जर खरंच मराठ्यांचा कळवळा आहे तर का फक्त वापर करताय तुम्ही? महाराष्ट्रातील उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण हे टिकलेलं आहे, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मराठा आरक्षण टिकलेलं नाही. का आणि कशासाठी? नमस्कार, मी रमेश पवार, मराठा सेवा संघाचा जिल्हा सचिव आहे. मराठा समाजाला मागच्या सरकारने जे शिक्षणामध्ये 16% आणि नोकरीमध्ये 13% जे आरक्षण दिलेलं होतं, तर त्या आरक्षणाच्या संदर्भानं अनेक विरोधामध्ये याचिका पडलेल्या आहेत. आणि विरोधामध्ये याचिका पडल्यानंतर ते प्रकरण गेलं उच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेल्यानंतर उच्च न्यायालयानं ते आरक्षण त्या ठिकाणी कायम ठेवलं आणि कायम ठेवल्यानंतर मराठा समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळू लागला. आणि लाभ मिळायला सुरुवात झाल्यानंतर परत सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारे याचिका या ठिकाणी पडलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी काल दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी जे मराठा समाजाचे जे सुनावणी चालू होती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलची, तर ती याचिका 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी चालू वर्षामध्ये सन 2020-21मध्ये नोकरी आणि शिक्षणामधल्या आरक्षणाला अंमलबजावणीसाठी या ठिकाणी तूर्त स्थगिती म्हणून दिलेलं आहे. तर ती जे दिलेली तूर्त स्थगिती आहे ते आमच्या संबंध मराठा समाजाला ते न समजण्यापलीकडची आहे. कारण या ठिकाणी याचिका न्यायमूर्तीकडे 5 खंडपीठाच्या न्यायमूर्तीकडे वर्ग केलेले असताना त्याची सुनावणी चालू असताना आणि तत्पूर्वीच ते स्थगिती करणं त्याच्या अंमलबजावणीला हे कुठंतरी मराठा समाजाला हे संयुक्तिक वाटत नाही किंवा पटत नाही. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावर फेरविचार करावा आणि राज्य शासनाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती याचिका म्हणा अर्ज म्हणा त्या ठिकाणी टाकून जोपर्यंत या याचिकेचा निकाल अंतिम येणार नाही तोपर्यंत या आरक्षणाला तूर्त स्थगिती देऊ नये. कारण मोठ्या कष्टानं आणि अनेक या ठिकाणी तरुणांच्या बलिदान देऊन हे आरक्षण मिळालेलं होतं. गेल्या 50 वर्षापासून मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे आणि या समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणाची जी मागणी होती अनेक सामाजिक संघटनांनी ती लावून धरलेली आहे. तर या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही मोर्चे निघालेत या ठिकाणी मराठा समाज हा अतिशय एक जाज्वल्य त्या मराठा समाजाला इतिहास आहे आणि मराठा समाजाने संविधानिक मार्गाने महाराष्ट्रामध्ये असंख्य लाखोंच्या संख्येने 45 मोर्चे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये काढलेले आहेत आणि संबंध देशालाच नव्हे तर जगाला एक चांगला संदेश या ठिकाणी मराठा समाजाने दिलेला आहे. असंख्य तरुणांचा बळीसुद्धा या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये गेलेला आहे आणि इतक्या दिवसानंतर कुठं आरक्षण जे मिळालेलं होतं जे काही दिलेलं आरक्षण होतं त्याला अशा पद्धतीनं जे स्थगिती मिळालेली आहे हे दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण का मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य समाज आहे आणि जर त्याचा अभ्यास केला तर आज मराठा समाजातील बहुसंख्य 90%च्या वर लोक ही शेती करतात आणि शेतीची सध्या अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि आज मराठा समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड मागास आहे आणि आरक्षण याच्यासाठी असते की जो समाज मागास आहे त्या समाजाला न्याय देण्यासाठी जो दुर्लक्षित आहे उपेक्षित आहे त्याला न्याय देण्यासाठी आरक्षण असते आणि हे जे आरक्षण मिळालेलं होतं जे काही त्याचा फायदा या ठिकाणी आमच्या समाजाला चालू झालेला होता आणि हे जो कालचा निर्णय आलेला आहे तो खरंच मराठा समाजाला न पटण्यासारखा निर्णय आहे. यापुढे सर्व मराठा संघटनाच्या ज्या काही संघटना आहेत पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या वतीनं संविधानिक पद्धतीनं यासाठी आम्ही लढा उभा करणार आहोत आणि सन्माननीय राज्य शासनाला माझी विनंती राहणार आहे
या ठिकाणी समाजाच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या भावना आहेत। या ठिकाणी मराठा समाजाला धक्का बसलेला आहे कालच्या निर्णयामुळे। तर या ठिकाणी राज्य सरकारनं निष्काळजी न करता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्काळ या ठिकाणी पुनर्याचिका जे कालच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्यांनी दाखल करावी आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आपण न्याय मिळवून द्यावा, ही भूमिका मी या ठिकाणी संबंध मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण दिलं होतं तेव्हा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं होतं की न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकत नाही, तेव्हा तुमच्या मराठा कृती समितीने जी आरक्षण समिती होती त्यांनी त्यावेळी काही ॲक्शन घेतली नाही? हो ना, मराठा सेवा संघाने सन्मान्य पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की गेल्या 50 वर्षापासून असं वेगळं आरक्षण आम्ही मागत नव्हतो। मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करावा, कारण का विदर्भातला जो कुणबी समाज आहे तो आमचा या ठिकाणी बांधव आहे, रोटीबोटीचे बेटीचे व्यवहार आमचे त्यांच्यासोबत होतात। तर मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी असं वेगळं आरक्षण कधीही मागलेलं नव्हतं। आम्हाला आरक्षण द्या ही भूमिका आम्ही सातत्यानं मांडलेली होती। सन्माननीय खेडेकर साहेबांनी सुद्धा मराठा सेवा संघाच्या चळवळीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आरक्षणाचा लढा उभा करत असताना सातत्यानं मराठा सेवा संघाने हेच सांगितलेलं आहे की मराठा समाजाचा सरसकट या ठिकाणी ओबीसीमध्ये समावेश करावा, जेणेकरून ते घटनात्मकदृष्ट्या ते आरक्षण टिकेल ही भूमिका होती। परंतु मागच्या सरकारच्या काळामध्ये जे की आघाडी सरकार होतं, मागच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी ESBC नावाचं आरक्षण दिलं आणि ESBC नावाचं आरक्षण दिल्यानंतर ते लगेच मग त्यांचं सरकार गेल्यानंतर दुसरं जे सरकार आलं त्या ठिकाणी युतीचं सरकार आलं आणि युतीच्या सरकारच्या काळामध्ये ते आरक्षण लगेच त्या ठिकाणी टिकलं नाही, त्या आरक्षणाला ते रद्दबादल ठरवलं आणि पुन्हा त्याच सरकारने परत मग SCBC त्याचंच थोडंसं बदल करून ESBCच्या ऐवजी SCBC असं आरक्षण त्यांनी दिलं आणि त्याचंही प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी गेलेलं आहे। म्हणजे मला हे सांगायचं आहे की पक्ष कोणताही असो, या कोणत्याही पक्षांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राजकारण करू नये कृपया, कारण का मराठा समाजाला तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी झुलवत ठेवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत। तर सर्वांना माझी या ठिकाणी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती राहील की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते टिकण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, त्यासाठी पाठपुरावा करावा, कारण का मराठा समाज आपल्याला निश्चित या ठिकाणी माफ करणार नाही, ही मी या ठिकाणी असा संदेश आपणास आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो। पाटील की मराठा समाजाची भूमिका काय राहील? फक्त मराठा समाजाची आता इथून पुढे भूमिका अशी असेल की आम्ही कोणत्याही शासकीय वगैरे ऑफिसच्या या भानगडीत कोणत्याही न पडता जे आम्हाला आरक्षण देऊ शकतात, कोण देऊ शकतात? केंद्र सरकार आणि राज्य सरकार। केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत, जे मूग गिळून गप्प बसलेले आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी धडा शिकवू, त्यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल करू। नमस्कार, मी कपिल शेजुळे, विद्यार्थी प्रतिनिधी। आपल्याला सांगू इच्छितो की शांतीच्या माध्यमातून 58 क्रांती मोर्चे काढणारा मराठा समाज आता शांतीचा मार्ग न अवलंबता यानंतर जो इतिहास आहे मराठा समाजाचा तोच सशस्त्र किंवा कोणत्याही क्रांतीचा मार्गानंच यापुढील भूमिका ठेवेल। आणि मी मराठा समाजाला एक विनंती करतो की संघटनेच्या अध्यक्षांना काय समाजाचं गुत्त घेतलेलं नाही आहे। सर्व समाज जोपर्यंत जागा होणार नाही तोपर्यंत या प्रश्नाची ज्वलंतता आणि या प्रश्नाचं गांभीर्य सगळ्यांना समजणार नाही। मी समाजाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या प्रश्नासाठी गांभीर्यानं घ्यावं। काय वाटतं? सर, आता तुम्ही जसं बोलले, संकेत पाटील जसं सांगितलं, आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या सरकारला असेल, केंद्र सरकारला असेल, अशी विनंती आहे की 10 दिवसात या गोष्टीचा तुम्ही जे काही निर्णय लावायचा आहे ते लावा। जे काही तुमचे कोणते वकील, तुमची कोणती समिती नेमायची, काय नेमायचं ते नेमा। जर 8 दिवसात जर निर्णय मराठा समाजाच्या बाजूने नाही दिला तर एकाही आमदाराला, एकाही खासदाराला, माजी आमदाराला असतील, जेवढे काही लोकप्रतिनिधी असतील त्याला रस्त्यावर संभाजी ब्रिगेड फिरू देणार नाही। हे निश्चित त्यांनी या गोष्टी लक्षात घ्याव्यात। ह्या गोष्टीचं भान ठेवून समाजाचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा। काय वाटतं तुम्हाला? पुढची भूमिका काय, रणनीती काय तुमची? या ठिकाणी मराठा सेवा संघाची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं लढा उभा केलेला आहे आणि हा जो लढा आहे आणखी तीव्रतेने या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये उभा करू। आणि आता आम्ही या ठिकाणी निश्चित येणाऱ्या काही दिवसामध्ये ती भूमिका आम्ही स्पष्ट करू आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा सेवा संघ व 32 कक्ष हे स्वस्थ बसणार नाहीत। मी डॉक्टर रेखा पाटील चव्हाण। मराठा आरक्षण मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे।
याच्यात कुणीही राजकारण करू नये. सकल मराठा समाज जो निर्णय घेईल आंदोलनाच्या बाबतीत असो या कोणत्याही बाबतीत, आम्ही त्या सगळ्या मराठाच्या समाजाच्या सोबत आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही जे उग्र आंदोलन छेडणार आहोत. आता क्रांती मोर्चा बस झाला आणि शांतता बस झाली. शांततेने समजणारं हे सरकार किंवा हे लोक राजकारणी भडवे लोक राहू शकत नाहीत. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही 17 सप्टेंबर जो की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्या दिवशी आम्ही जो कृती समितीचे अध्यक्ष आहेत, आपल्या नांदेडचेच भूमिपुत्र आहेत, त्यांच्या घरासमोर संवेदनशीलरित्या पहिले ठिय्या आंदोलन करणार. आणि जर चव्हाण साहेबाला विनंती आहे की येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण काय निर्णय घ्यायचा आहे, काय वकील लावायचे, काय करायचं आहे करा आणि आम्हाला 4-5 दिवसात तुम्ही निकाल फायनल निकाल सांगा, नाहीतर 17 तारखेला आम्ही 100% तुमच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार.